जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सो आज आपण चाललेलो आहोत कोल्हापूरला. सो आई लक्ष्मी अंबाबाईचं आपल्याला बोलावणं आलेलं आहे. सो कुठे कुठे जातोय, कोण कोण जातोय आणि काय काय होणार आहे हे बघण्यासाठी स्टे ट्यून गाईज. मम्मीची देवपूजा झालेली आहे. आज आहे गुढीपाडवा. सो मराठी नवीन वर्ष. सो सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं हे वर्ष सुखाचं समाधानाचं जाओ आणि हॅपी राहा. भांडणं शक्यतो टाळा, खुश राहा आणि दॅट्स इट. स्टे ट्यून. फायनली आमचं झालेलं आहे ब्रेक टाईम. तायडी मावशी आहे, माझी मम्मी आहे, आतू, ऋषी. सो आम्ही सगळे चाललोय कोल्हापूरला. महालक्ष्मीचं आम्हाला बोलावणं आलंय. हो ना ग, मला तर तायडी मावशीच्या रूपात बोलावणं आलंय कारण की तिनेच मला कॉल करून विचारलेलं. सो आता नाश्ता करतो आणि पुढे काय काय करतो दिसेलच तुम्हाला. रश नाहीये तरी सुद्धा ऑर्डरच घेत नाही हे लोक. इतकं म्हणजे एका ऑर्डरसाठी आम्ही वेटिंग केलंय खूप वेळ. एवढं भंगार रेस्टॉरंट होतं ना जेन्युइनली. म्हणजे बिल करायला पण काय बोलणार आता. तुम्हाला दाखवते नाव, पण इथे अजिबात येऊ नका. नाही इथे येऊ नका, स्वतःचा टाइम वेस्ट करू नका. खूप म्हणजे एकतर ते ऑर्डर घेत नाही, चिडचिड करतात आणि खूप प्रॉब्लेम्स आहेत. जर तुम्ही सातारा, सांगली, कोल्हापूर रोडनी ह्या रोडनी जात असाल तर ह्या रेस्टॉरंटला येऊ नका. सगळे करा आता. हा मग आम्ही तेच म्हणत होतो. आप्पे, धपाटे खूप टेस्टी असतात. आता वाजले 10. आम्ही सकाळी 5-5:30ला निघलो होतो आणि पोहोचलेलो आहोत. किती सुंदर दिसत आहे. इकडे ऋषी, मी, अथू थू 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 मावशी, काका, मम्मी, पप्पा. इकडे मंदिर. मावशीने आणि त्यांनी परत एक जुगाडू रस्ता शोधला. आम्ही ह्या लाईनीत अर्ध्यापर्यंत आलतो, त्यांनी बाहेर काढले आम्हाला. आहे ना रे ऋषी? लय खतरनाक आहे बाबा हे लोक. आम्हाला भीती वाटते पण ते आम्हाला चला चला करतात. बघू आता काय होतंय. स्टे ट्यून. आता आम्ही आलो मुखदर्शन करायला. तायडी मावशी एक अटकल लावत होती लय डेंजर, पण आम्ही सगळे घाबरलो. आहे ना काका? कसली खतरनाक आहे. असले रट्टे बसले असते. शॉर्टकट होता फक्त. ती म्हणती रट्टे नसते बसले, शॉर्टकट होता फक्त. नाही फक्त डेअरिंग पाहिजे बा. नाही आपणच आपल्याला VIP समजायचं. लोक कधी समजणार. बहुत धूप आहे बहुत. तुला ऊन नाही लागत आहे? काकांनी पण बांधले. एकदम भारी दर्शन झालंय, मुखदर्शन. व्हिडिओ पण काढलाय मी देवीचा आणि फोटो सेशन पण आमचं खूप भारी झालंय. एकदम टकाटक.
आमच्यात कोणाला साडी नाही जमत. काय काय ग छान येत. त्या दोघी घुसल्याच मधी आणि आम्हाला बोलवतात. आम्ही डायरेक्ट नाही सांगितलं. खतरनाक आहे ते. बघा ताईडी मावशी दिसत असेल तुम्हाला. डायरेक्ट तो जो गेट दिसतो ना तिथूनच घुसले दोघी डायरेक्ट. आणि लाईन बघा किती लांबून आहे. अजून पलीकडनं लाईन आहे. मी हे घेतलेलं आहे 2 गोष्टी. हे पण 2 जण घुसले. त्या बघा ऋषी आणि काका. खतरनाक दोघं नाही गेलो. आम्हाला भीती वाटते आणि आम्हाला आवडत पण नाही असं. चिटिंग करून दर्शन नाही घेतलं पाहिजे. तुला काय वाटतं? हे बघा हे 2 ऋषी आणि काका. आता मी कोल्हापुरी चप्पल घेतलीये. ही एक घेतली आहे सागरसाठी. चॉईस केली आहे करकर वाजणारी. सो ही एक घेतली, ही एक घेतली आणि ही. सो पप्पा इकडे बसले होते. मी विचार केला पप्पांना पाणी घेऊन जावं पण पप्पांनीच मला पाणी पाजलं. काय काय सो आता आपण आप्पे ट्राय करूया आणि एक थालीपीठ पण करा. सो थालीपीठ बघा 2 चटण्या, दही आणि चण्यांची भाजी आणि चटणी असं दिलंय. आप्पे अतिशय सुंदर होते. मस्ट ट्राय. आता थालीपीठ ट्राय करते. दोन्ही पण गोष्टी खूप सुंदर होत्या. नक्की ट्राय करा. तुम्ही जर लोकल व्हर्जिन नाही खाल्लं तर काय उपयोग नाही आहे. इथे आप्पे आणि थालीपीठ खूप फेमस आहे. मस्ट ट्राय. खूप सुंदर होतं. आणि इकडे बघा हिने शेवटी जाऊन दर्शन घेतलं. या सगळ्यांनी घेतलं म्हणजे तिची इच्छा होती सो ती पूर्ण झाली. पेरू आता पेरू. हा मला पण एक घ्या. 8 नंबरची घेतली. फायनली तायडी मावशी दाखव. तायडी मावशी दाखव. मम्मी एक लेडी मला म्हटली की तुझी साडी खूप सुंदर आहे. मला खूप भारी वाटलं आहे ना मम्मा. हो असं कॉम्प्लिमेंट देत जा. मला आवडतं. तुला काय म्हणायचं? बरोबर आहे. माझी ते सुंदर भांडी आहेत बघा. मम्मी चला. कुठे नॉन स्टिक आली मम्मी गाडी. आम्ही आलेलो आहोत बाळू मामांना. आणि ही साडी खरंच खूप सुंदर. एकदम लाईट वेट आणि थंड आहे. खूप ऊन आहे. आणि ही बघा कपडे चेंज. कुठे आलोय तायडी मावशी आपण? बाळू मामांना. स्टेडियम. बघा लाईन. बापरे. मोठी लाईन होती. डायरेक्ट घुसवलं तायडी मावशीने परत.
केवढं लावलंय तायडी मावशी, सुंदर दिसते तरी पण इनी परत मधून घुस. थांब जरा. इकडे कॉइन चिटकवायचा, इच्छा मागून पूर्ण होणार असेल तर चिटकेल, नसेल होणार तर नाही चिटकणार. सो हा आहे माझा कॉइन. बघूया आपण. सगळं चिटकवतात. अशी हळद घ्यायची. तिथलंच घे. अशी हळद घ्यायची. काढू काही का नाही. कॉइन पडला की डायरेक्ट काय पडता खाली. कॉइन वर मल्टिपल इच्छा मागितलं, एकही कॉइन चिटकला नाही. एडी मावशीचा चिटकला आणि मम्मीचा पण चिटकलाय. अरे अरे पडले असते आता. नॉर्मल धरायचं. पाऊस आला बघ. काल पडल्या साताऱ्यात गारा. गाराचा पाऊस पडतोय, गारांचा. चांगल्या काचांवर बसतायत त्यांना. रस्त्यावर पण दिसतायत, क्लिअर दिसतायत. कॅमेरात नसेल दिसत. तेव्हा का दिसतायत गारा, क्लिअर गारा दिसतायत. वाव. मग काय चालू? स्नोफॉल चालू आहे गाईस. काचांवर कसलं गार आहे. प्रॉपर काय गार आत आली. कसलं सुंदर वातावरण झालंय. आणि कशा मागं बसलेत बहिणी आणि आम्ही भाऊ बहिणी. आणि इकडं हा दुसरा भाऊ. आम्ही मॅचिंग झालोय आज. ठरवलेलं आम्ही. केवढी हळद लागली बापरे. भंडारा क्लायमेट खरंच खूप सुंदर झालंय. खूप भारी वाटतंय. फिरलं पाहिजे खरं लाईफ मध्ये. आणि माझं लाईफ तर खरंच भारी आहे. मी खूप फिरते. आम्ही येताना रेस्टॉरंट अख्खं बुक केलं, कारण की आम्हाला प्रायव्हसी हवी होती. बघा, कुणीही दिसणार नाही तुम्हाला, फक्त आम्ही. हो की नाही काका? अख्खं बुक करून टाकलं, म्हणजे फक्त फॅमिली टाईम. हो ना ताई मावशी? ही का असते माहित नाही. अगं तुला आधी बोलू शकते तर हे बोलू शकते.
त्याच्यासाठी नाही रेस्टॉरंट बुक करायचे. सागर पण हेच बोललेला आहे. काही ना काय नाही, मी खरं सांगते. सो माझी थाळी आली, दाखवते. सो ही आलेलं आहे माझी थाळी. एक नंबर बडीशोप फायनली या हॉटेलला भेटलेली आहे आपल्याला. इतकी सुंदर भाजली आहे, खूप छान टेस्ट आहे. सगळ्या हॉटेलवाल्यांना माझी अशी बडीशोप ठेव. ब्लॉग आपण इथेच सेंड करूया. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला. विसरू नका, भेटू परत. प्लॅन खाऊ पिऊ खुश राहू. खूप भारी जेवण होतं, खूप भारी टेस्ट होती. सातार कोल्हापूर रस्त्याने जात असाल तर या हॉटेलला नक्की व्हिजिट द्या. खूप सुंदर जेवण होतं आणि टेस्ट पण छान होती. एक जरी टेबल भरला. आता आम्ही मोस्ट हॉन्टेड ब्रिजवर आहेत, नवले ब्रिज.